माझी वहिनी जेव्हा माझ्यासमोर यायची तेव्हा ती बिना ओढणीची यायची. वहिनीला बघून माझे डोळे शरमेने झुकायचे, पण वहिनीला लाज वाटत नव्हती. वहिनी रात्री अनेकदा तिच्या खोलीत मला झोपवायची. जेव्हा माझा भाऊ घरी नसायचा तेव्हा मी सोफ्यावर झोपायचो. मी माझ्या वहिनीकडे बघूही शकत नव्हतो. पण एक दिवस अचानक माझ्या भावाने मला मारायला सुरुवात केली. म्हणू लागला, तुझी वहिनी तुला आपला मुलगा मानायची, पण तू काय केलेस? माझे तर भानच हरपले. भाऊ म्हणू लागले की माझी पत्नी गरोदर आहे आणि ते तुझ्या मुलाची. माझे नाव प्रदीप आहे. माझे वडील मोठे व्यापारी होते आणि त्यांनी 2 लग्ने केली होती. माझ्या वडिलांना 10 वर्षापासून माझ्या आईपासून मूल झाले नाही, म्हणून त्यांनी मूल होण्यासाठी दुसरे लग्न केले आणि माझ्या वडिलांना दुसऱ्या स्त्रीपासून मुलगा झाला, ज्याचे नाव राहुल होते. पण त्यानंतर तो 4-5 वर्षाचा असताना माझी आईसुद्धा गरोदर राहिली. पण माझी आई हे जग सोडून गेली आणि जाताना ती म्हणाली की ते माझ्या वडिलांना कधीही माफ करणार नाही. माझी आई माझ्या वडिलांची पहिली पत्नी होती, पण आता माझा मोठा भाऊ माझ्या वडिलांच्या दुसऱ्या बायकोचा होता. ती पण या जगात राहिली नाही आणि आता आम्ही दोघे भाऊ आणि वडील एकाच घरात राहत होतो. एक दिवस माझे वडील पण हे जग सोडून गेले. त्यावेळी माझा भाऊ 21 आणि मी 17 वर्षाचा होतो. जाताना वडिलांनी सांगितले की दोन्ही भावांनी एकत्र राहावे, एकमेकांवर खूप प्रेम करावे, आणि तसेच झाले. आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होतो, एकत्र राहत होतो. आम्हाला कोणतीच अडचण नव्हती आणि आमच्या आई वेगळ्या आहेत असे क्षणभरही वाटले नाही, कारण आमचे वडील एकच होते. त्यानुसार आमच्या रक्ताचे नाते होते. हे जग सोडण्यापूर्वी माझ्या वडिलांनी माझ्या भावाचे लग्न पक्के केले होते, पण त्या ठिकाणी संबंध करू नका असे सर्व नातेवाईकांनी सांगितले होते. ते लोक चांगले नाहीत असे म्हणत होते, पण माहीत नाही वडिलांनी तिथेच का संबंध केला. जे लोक त्यांना ओळखत होते त्यांचे म्हणणे होते की हे लोक खूप चालाक आहेत, पण वडील म्हणाले की या सर्व गोष्टी आहेत. जो चांगला असतो त्याला जग वाईट म्हणते. माझ्या वहिनीचे नाव रागिनी होते. ती खूप सुंदर होती. माझा भाऊ तिच्या प्रेमात होता आणि कदाचित माझ्या भावानेच वडिलांना सांगितलं असेल तिचं माझ्याशी लग्न करा. नंतर भावाने तिच्याशी लग्न केले. मग ती या घरात आली. दिवस जाऊ लागले. माझे शिक्षण सुरू होते आणि आजकाल माझे पेपर पण सुरू होते. म्हणूनच मी ऑफिसमध्ये अजिबात जायचो नाही. एखाद्या वेळेस कधी कधी जायचो. माझे वडील व्यवसायात होते आणि त्यांनी एक मोठी कंपनी उघडली होती. माझा भाऊ रोज तिथे जायचा. घरात फक्त मी आणि माझी वहिनी असायची. माझी वहिनी चांगली शिकलेली होती, पण मी त्यांना कोणतीच मदत मागायचो नाही, कारण मला त्यांच्यासोबत फक्त काही प्रमाणातच राहायचं होतं. उन्हाळा होता आणि गरमी खूपच होती. मी विचार करत होतो, पेपर फक्त उन्हाळ्यातच का होतात? आता मी हॉलमध्ये बसून अभ्यास करतच होतो की हॉलमध्ये माझी वहिनी बिना ओढणीची आली आणि येऊन हॉल साफ करू लागली. मी विचार करत होते की त्यांची ओढणी कुठे आहे, विसरल्या तर नसतील ना. मी डोळे मिटले आणि नकली खोकला केला, जेणेकरून त्यांना आठवेल की मी इथे बसलो आहे. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, पण त्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यानंतर मी पुन्हा खोकलू लागलो, पण तरीही त्यांनी लक्ष दिले नाही. थोड्या वेळाने त्यांनी पाण्याचा ग्लास आणला आणि टेबलवर ठेवला आणि मला विचारले, काय झालं आहे? घसा खराब आहे का तुझा? मी तुला औषध देऊ का? मी त्यांच्याकडे बघतही नव्हतो आणि त्या माझ्याशी बोलत होत्या. मी त्यांना स्पष्टपणे समजावण्याचा प्रयत्न करत होतो की मला लाज वाटत आहे, पण त्यांना लाज वाटत नव्हती. पाण्याचा ग्लास ठेवून त्या परत गेल्या. वहिनीला लाजच वाटत नव्हती याचे मला आश्चर्य वाटले. त्यांनी त्यांची ओढणी काढली आणि बाहेर आल्या. त्यांना विचित्र नसेल वाटत की घरात त्यांचा देवर पण राहते? बरं, आमच्या मनात असं काही नव्हतं, पण माणसाला स्वतःही विचित्र वाटते ना. आपल्या देशात आजही मुली डोक्यावर ओढणी ठेवतात. इथे कुठलीही प्रथा नाही, फॅशन नाही. आणि माझ्या वहिनीचं शरीर पण जाडं होतं. त्यांनी तर स्वतःला लपवून ठेवायला हवे होते. त्या बारीक नव्हत्या ना. त्यांनी ओढणी नव्हे तर मोठी चादर घातली पाहिजे होती, पण ओढणी काढून त्या घरभर फिरायच्या. कधी एखादी गोष्ट खाली पडली तर ती उचलण्यासाठी जमिनीवर बसायच्या. त्या पण विचित्र अस्ताव्यस्त बसायच्या. त्या असं का करत होत्या माहीत नाही. अशा गोष्टी मी पहिल्यांदाच पाहिल्या होत्या. स्त्रिया असेही करतात हे मला माहीत नव्हते. जेव्हा माझ्या आईचे वडिलांशी भांडण झाले होते तेव्हा आम्ही आजोबांच्या घरी राहायचो. पप्पांनी नंतर म्हणून आम्हाला घेऊन गेले, पण तिथे बरेच लोक होते आणि मी कधीच कोणत्या बाईला असं पाहिलं नव्हतं. डोक्यावरून ओढणी सरकली तर ते सामान्य गोष्ट आहे. व्यक्ती कामात गुंतलेली असते तेव्हा त्याचं ध्यान जात नाही, पण इथे तर वहिनी स्वतः तिची ओढणी कुठे ठेवून आली होती काय माहीत. मग मला वाटलं आजकाल ही फॅशन तर नसेल ना, कारण आजकाल ओढणी सुटासोबत अजिबात बनवली जात नाही. पण भाऊ आल्यावर वहिनी लगेच ओढणी घालत होती. मग वहिनी माझ्यासमोर तिची ओढणी का काढत होती? एक दिवस भाऊ म्हणाला, मला कुठेतरी बाहेर जायचे आहे, खूप महत्त्वाचे काम आहे, मी रात्री तिथेच राहीन, आपल्या वहिनी आणि घराची काळजी घेजो. तर माझी वहिनी म्हणाली की मला तर खूप भीती वाटते, मी खोलीत एकटी झोपू शकत नाही. ती भावाशी बोलत होती, तुम्हाला जायची काय गरज आहे, मी झोपू शकणार नाही, मला खूप भीती वाटते.
कृपया जाऊ नका, मला पण घेऊन जा. भाऊ त्यांना सांगत होता, तुला सोबत कसे घेऊन जाऊ, मी कामासाठी जात आहे. चल ठीक आहे, तू तुझ्या खोलीत प्रदीपला झोपव, तर तुला भीती वाटणार नाही. मी म्हणालो, वहिनीच्या खोलीत मी कसं झोपू शकतो? तर भाऊ म्हणाला, झोप, त्यात काय अडचण आहे, तू तर तिच्या लहान भावासारखाच आहेस. वहिनी म्हणाले की ठीक आहे, आणि त्यांनी लगेच होकार दिला. भाऊ निघून गेला आणि रात्र होताच वहिनी म्हणाली की मला झोप येत आहे, रूमवर ये. मी म्हणालो, तुम्ही झोपा, मला आता अभ्यास करायचा आहे. माझा अभ्यास झाला तर मी स्वतः झोपेन. वहिनी म्हणाल्या, नाही, तू आत्ताच माझ्याबरोबर ये, तुला आत्ताच माझ्यासोबत चालावे लागेल, नाहीतर मला झोप येणार नाही. मला आश्चर्य वाटले की वहिनी हे कसले कृत्य करत आहे, माझ्या मागेच पडली आहे. मी म्हणालो, ठीक आहे, चला जाऊया. त्यांनी मला बेडवर झोपण्याचा इशारा केला, म्हणून मी आश्चर्यचकित झालो. मी म्हणालो, नाही, मी तिथे नाही झोपणार. त्या म्हणाले की मग कुठे झोपणार? इथेच झोप, इतका मोठा पलंग आहे, माझ्या बाजूला झोप. त्यांच्या सांगण्यावरून मी बाजूला पडलो, पण त्या झोपी गेल्यावर मी उठलो आणि सोफ्यावर झोपायला गेलो. सोफा छोटा होता, झोपायच्या लायकीचा नव्हता, फक्त बसता येत होते, पण ती माझी मजबुरी होती. मी मनात विचार करू लागलो, माझ्या भावाचा माझ्यावर खूप विश्वास आहे, म्हणूनच त्याने मला सांगितले, आणि भाऊ गेल्यानंतर मीच वहिनीची आणि या घराची काळजी घेईन. पण तरीही मी बाहेर झोपलो तरी बरं होतं. कळत नव्हतं की वहिनी अंधाराला इतकी का घाबरते. काही लोक आहेत जे अंधाराला खूप घाबरतात, इतकी भीती वाटते की ते सहन करू शकत नाहीत. कदाचित तोच प्रॉब्लेम वहिनीला पण असेल. मी वहिनीसोबत एका बेडवर कसे झोपू शकतो? माझ्या वहिनीला या सगळ्या गोष्टी नॉर्मल का वाटत होत्या? त्यांना देवर वहिनीच्या नात्याबद्दल काहीच वाटत नसेल का? हे तर अग्नी आणि पाण्याचं नातं असते. असेच दिवस जाऊ लागले. माझी वहिनी दिवसभर घरात ओढणीशिवाय हिंडायची. मी विचार करू लागलो, काय करू? माझ्या वहिनीला कुण्या प्रकारे सांगू, नाहीतर मी किती दिवस घरात डोकं खाली करून फिरत राहणार. एके दिवशी त्या स्वयंपाक करत होत्या. मी नजर खाली केली आणि बोलायला गेलो. मी म्हणालो, वहिनी, तुम्ही तुमची ओढणी घालत जा, हे चांगलं नाही वाटत, कोणी आलं तर काय विचार करणार? तर माझ्या वहिनी म्हणाले की मला खूप गरमी वाटत असते, मला घरातील सर्व कामे करावी लागतात. या ओढणीने घरातील कामे करणे काही सोपी गोष्ट नाही. तुला करावं लागलं ना, तर तेव्हा तुला कळेल ते किती कठीण असते. मी अशा प्रकारे काम करू शकत नाही. तुझ्या भावाला मोलकरीण ठेवायला सांग, त्यामुळे मी ओढणी घालून एका बाजूला आरामात बसेन. तसं तर हे गोष्ट मला ठीक वाटत होती, पण जेव्हा मी भावाशी बोललो तेव्हा तो म्हणाला, 3 लोकांसाठी कोण मोलकरीण ठेवते? तू पण तुझ्या वहिनीसोबत मिळाला आहेस का? भावाने ही गोष्ट हसण्यात संपवली, पण प्रत्यक्षात त्यामागे दुसरे काही कारण होते. त्यानंतरही भाऊ अनेकदा कामासाठी रात्री कुठेतरी जात असे, पण आमचे तर असे कोणतेही काम नव्हते. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत ऑफिस असायचे, त्यानंतर ते बंद होत होते. रात्री कोण काम करते? भाऊ म्हणायचा की मी इतर शहरात ऑर्डर आणायला जात असतो, पण हे काम करण्यासाठी आमच्याकडे 2 लोक ठेवले होते, कारण ते धावपळीचे कामं होते. भावाला स्वतः जायची काही गरज नव्हती, पण समजत नव्हते काय करावे. भाऊ निघून गेला तर वहिनी खूप हट्ट करायची. जेव्हा कधी भाऊ घरी नसायचा तेव्हा वहिनी विचित्र व्हायची आणि पुन्हा पुन्हा म्हणायची, माझ्या खोलीत येऊन झोप. पण मी तिथे झोपत नव्हतो, मी सोफ्यावरच झोपायचो. त्या मला सकाळी या विषयावर प्रश्न विचारत, तू सोफ्यावर का झोपलास? बेडवर झोपला असता तर काय झाले असते? लहानसा सोफा आहे, त्यावर झोपत राहिलास तर तुझी पाठ दुखणार ना. एक दिवस मी माझ्या वहिनीचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. ती कदाचित त्यांच्या मैत्रिणीशी बोलत असावी आणि माझ्याबद्दल बोलत असावी. वहिनी सांगत होती की तो खूप सुंदर आहे, माझा नवरा तर अजिबात देखणा नाही. मोठे भाऊ कुठे सुंदर असतात, त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात. लहान भाऊ बहुतेकदा सर्वात सुंदर असतात, कारण ते स्वतःची खूप काळजी घेतात. जर मला माहीत असते तर मी त्यांच्याशी लग्नच केले नसते. यार, आता काय करू शकतो? आयुष्य असंच जगावं लागेल. पण याला बघून मी नक्कीच माझे डोळे शकू शकते. शपथने खूपच सुंदर आहे. बरं, मी तुझं लग्न करून देऊ का त्याच्यासोबत? तुला खूप शौक आहेत ना. मी तर माझ्या सगळ्या बहिणीचे त्याच्याशी लग्न करणार नाही. उलट मी म्हणते त्याने लग्नच करू नये, नाहीतर मी हे सगळं कसं सहन करणार? माझी वहिनी म्हणाली आणि मोठ्याने असली. हे तर माझीच गोष्ट होत होती. वहिनी कसल्या वाईट गोष्टी करत होत्या. ही गोष्ट तर नक्की होती की ते भावाबद्दल असाच विचार करत होती. त्यांना माझ्या भावावर प्रेम नव्हते का? पण मी ऐकले होते की दोघांचे आधीपासूनच प्रेम होते आणि लग्नाआधी ते एकमेकांशी बोलायचे. कदाचित त्यामुळेच आमचे सर्व नातेवाईक म्हणायचे, या कुटुंबाशी संबंध ठेवू नका, हे लोक बरोबर नाहीत. मला एकदा माझ्या वडिलांची डायरी सापडली. त्यामध्ये लिहिले होते की त्यांना आपल्या कृत्याची खूप लाज वाटली. त्यांनी लिहिलं होतं, माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक हे होती की मी माझ्या पत्नीला जास्त वेळ दिला नाही, वाट पाहिली नाही आणि दुसरे लग्न करून तिच्याशी विश्वासघात केला, ते पण ती वांजुटी नसताना. कदाचित निसर्गाच्या बाजूने उशीर होत होता, तरी मी थांबलो नाही. ती माझ्यावर रागावून तिच्या घरच्यांकडे गेली आहे. ती माझी पहिली पत्नी आहे, पहिलं प्रेम आहे. बरं, आता मी माझ्या दुसऱ्या बायकोलाही सोडू शकत नाही, पण मला तिच्यासोबत पण राहायचं आहे. माझ्या मनात खूप खंत आहे,
आणि त्यांनी हेही लिहिलं होतं की या खंताला दूर करण्यासाठी मी काहीही करू शकतो आणि मी नक्कीच काहीतरी करेन. बायकोच्या तक्रारी मी नक्कीच दूर करेन. मला माझ्या वडिलांबद्दल वाईट वाटले. यात त्यांचा काही दोष नव्हता. माणसाला घाई असते आणि तो असाच घराबाहेर पडतो. एके दिवशी मी घरी हजर होतो की माझी वहिनी अचानक तिथे आली. त्यांनी खूप सुंदर ड्रेस घातला होता. तो ड्रेस त्यांच्या शरीराला पूर्णपणे चिकटला होता. त्या म्हणाल्या, मला सांग मी कशी दिसत आहे. त्यांनी तर माझ्यासमोर फिरणेच सुरू केले. मी म्हणालो, वहिनी तुम्ही छान दिसत आहात, पण ते मला का दाखवतात, तुमच्या नवऱ्याला का दाखवत नाही. तर त्या म्हणाल्या, तुझ्या भावाला अजिबात शिष्टाचार नाही. त्यांना जे काही घालून दाखवा ते म्हणतात की तू छान दिसत आहेस. स्त्रीची स्तुती कशी करावी हेही त्यांना कळत नाही. मी म्हणालो, वहिनी मला पण स्तुती कशी करावी हे कळत नाही. असो, सध्या माझ्या आयुष्यात एकही स्त्री नाही. वहिनी म्हणाल्या, चांगली गोष्ट आहे, तुझी पत्नी खूप भाग्यवान असेल. मी म्हणालो की माझ्या भावाच्या आयुष्यात पण पहिले कोणतीच मुलगी नव्हती. तुम्ही पण भाग्यवान आहात. तर त्या म्हणाल्या, मी कुठे भाग्यवान आहे, बस जाऊ दे. कधी कधी तर मला वाटायचं की मी माझ्या वहिनीला सरळ सांगायला हवं की तुम्ही कसली कृत्य करत राहता. तुम्हाला कोणी काही शिकवले नव्हते का. तुमच्या घरात तुम्हाला शिष्टाचार शिकवणारी आई नव्हती का. पण मग मी विचार केला की भावाला राग येईल. मी एका रात्री खूप अभ्यास केला. भाऊ घरी नव्हता. वहिनी म्हणाल्या, खोलीत येऊन झोप. आणि मी खोलीत जाऊन झोपी गेलो. पण वहिनी गाढ झोपेत होती म्हणून मी उठून बाहेर आलो आणि वाचायला बसलो. यासोबतच तो विचार करत होतो, काय आहे माहीत नाही, माझी वहिनी अशी का वागते. मी अभ्यासात मग्न झालो. सकाळ झाली आणि मी सोफ्यावर बसून झोपत होतो. तेवढ्यात अचानक कोणीतरी माझी कॉलर पकडली आणि मला मारायला सुरुवात केली. सुरुवातीला मला वाटलं की मी स्वप्न पाहत आहे, पण ते वास्तव होतं. मी डोळे उघडले तेव्हा ते पाहून मला आश्चर्य वाटले. तो माणूस मला वेड्यासारखा मारत होता. तो माझाच भाऊ होता. हे काय केलंयस, काय केलं तू. मी तुझ्यावर विश्वास ठेवून गेलो होतो आणि तू असे कृत्य केलेस. ती तुला आपला मुलगा मानायची आणि तू तिच्याशी असे चुकीचे केलेस. मला माझ्या वहिनीचे रडणे ऐकू येत होते आणि माझा भाऊ मला मारत राहिला. अचानक मी माझ्या भावाचा हात रोखला आणि म्हणालो, मला वेड्यासारखा का मारतोयस, मी काय केलं आहे. माझा भाऊ म्हणाला, आता मला सांगावं लागणार काय, त्या काय केलं आहेस. माझा भाऊ बोलतच होता की काही वेळाने आमचे काका आणि त्यांची पत्नी तिथे आली, जे आमच्या घरात खूप मोठे होते. तेच आता या जगात राहिले होते. त्यांनाही हा सर्व प्रकार सांगितला. माझा भाऊ म्हणाला, मी जेव्हा घरातून बाहेर पडायचो तेव्हा त्याला माझ्या पत्नीच्या खोलीत झोपायला सांगायचो, कारण ती रात्री घाबरत होती. तेही त्याला तिच्या मुलासारखी समजायची की माझा लहान देवर माझ्या मुलासारखा आहे. आणि आज त्याने काय केले काय सांगू. माझी बायको प्रेग्नेंट आहे आणि ते माझे बाळ नाही, उलट त्याचंच आहे. त्याने माझ्या पत्नीशी गैरवर्तन केले आणि नंतर तिला गप्प बसण्याची धमकी दिली आणि तिला सांगितली की गप्प बस, नाहीतर मी तुझी बदनामी करेन. पण मला कळलं. ते लोक सुद्धा आश्चर्यचकित झाले आणि माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागले. मी पाहिलं, वहिनी बाहेर आली तेव्हा ती खूप रडत होती आणि त्यांच्या मानेवर काही खुणा पण होत्या. माझा भाऊ म्हणाला, बघा याने काय हाल केला माझ्या बायकोचा. माझ्या काकूने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि खूप काही म्हणू लागली. सगळे मला वाईट बोलू लागले. माझा भाऊ सुद्धा म्हणाला, आजपासून तुझं आणि माझं काही नातं नाही, इथून निघून जा. मी तुला माझ्या मालमत्तेतून काढून टाकतो. मी माझ्या बचावात बोलत होतो पण माझे कोणीच ऐकत नव्हते. काकांनी मला त्याच गोष्टी सांगितल्या आणि मला घरातून हाकलून दिले. जाण्यापूर्वी मी माझे काही कपडे आणि वडिलांची डायरी सोबत घेऊ शकलो. त्यानंतर मला घराबाहेर हाकलून दिले आणि दरवाजे बंद केले. माझ्या भावाने माझ्याशी असे का केले काय माहीत, पण हे सर्व खोटं होतं. मी असे काहीच केले नाही. बल्कि वहिनी माझ्यावर घाणेरडी नजर ठेवायची, मला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत होती, माझ्यासोबत विचित्र गोष्टी करायची. मला आश्चर्य वाटलं, हे सगळं काय झालं माझ्यासोबत. मी माझ्या मित्राच्या घरी गेलो. तो खूप श्रीमंत होता. त्याला मला त्याच्या घरी ठेवण्यात कोणतीही अडचण नव्हती. पण मी खूप त्रासात होतो की हे सगळं माझ्यासोबत का करण्यात आलं. मी माझ्या भावाला फोन करण्याचाही प्रयत्न केला, पण माझा भाऊ फोनही उचलत नव्हता. माझे सर्व नातेवाईक मला त्याच गोष्टी सांगत होते. एक दिवस मला कोर्टातून नोटीस आली, ज्यात लिहिलं होतं की मी स्वतः माझ्या इच्छेने संपत्तीपासून वेगळं होत आहे, कारण मी काहीतरी चूक केली आहे आणि आता मी कधीही माझ्या मालमत्तेवर दावा करू शकणार नाही. मला खूप राग आला आणि म्हणालो, वाटत आहे त्याने सर्व मालमत्तेसाठी केलं म्हणून मी या कागदावर सही करून पाठवले. पण भावाला काय झालं, त्याने हे सर्व का केले, ही गोष्ट माझ्या समजण्याच्या पलीकडची होती. एके दिवशी मी माझ्या वडिलांची डायरी वाचली. त्यांनी अर्धीच डायरी लिहिली होती. सर्व पुढचे पान कोरे होते. कदाचित त्यांना लिहायला वेळ मिळाला नसेल. पण अचानक जेव्हा मी पान उलटायला सुरुवात केली तर एक हस्ताक्षर दिसले. मध्येच काही पाने कोरी होती, पण समोरून पुन्हा काहीतरी लिहिलं होतं. कदाचित वडिलांनी त्यांचे शेवटचे शब्द डायरीत लिहिले असावेत की मी माझ्या पहिल्या पत्नीचे आणि तिच्या मुलाचे चांगले केले नाही, म्हणून भरपाई म्हणून मी माझ्या लहान मुलाला, जो माझा मुलगा आहे,
म्हणजेच माझ्या पहिल्या पत्नीपासून माझ्या मुलाला संपूर्ण मालमत्तेचा मालक बनवीन, कारण तो त्याचा अधिकार आहे आणि कदाचित यानेच माझा अपराध कमी होईल. हे बघून तर माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली आणि मी आश्चर्यचकित आणि अस्वस्थ झालो. आता मला समजले की कदाचित भावाने हे सर्व मालमत्तेसाठी केले असावे, कारण पत्नीसह त्याने हे सिद्ध केले की तो माझा खरा भाऊ नाही. आमच्या वडिलांचे रक्त एकच आहे, पण आमच्या मातांचे रक्त वेगळे होते आणि त्याने हे सिद्ध केले, कारण मी सर्व मालमत्तेचा मालक होतो. पण ज्या कागदावर मी सही केली त्यानंतर मला काहीच करता आले नाही. मी वकिलाकडे गेलो असता वकिलानेही तुम्ही काही करू शकत नाही असे सांगितले, कारण मी स्वतः कागदपत्रांवर स्वाक्षरी केली होती. मी तिथून परत येताना विचार केला, संपत्ती तर आज ना उद्या संपेल, पण माझ्या भावावर जेवढे प्रेम होते, त्याला आपला मोठा भाऊ, त्याला कुटुंब, त्याला सर्वस्व मानले. त्यानेच माझी खूप फसवणूक केली. तो पैशाचं काय करणार? तो पैशाने भाऊ विकत घेऊ शकेल का? मला कुठूनही न्याय मिळाला नाही. मी माझ्या मित्राच्या घरी राहून माझा अभ्यास पूर्ण केला. मग मला खूप चांगली नोकरी मिळाली, ज्यामध्ये मला राहायला घर मिळाले आणि एक कारही, आणि त्याच ऑफिसमधल्या मुलीशी माझं लग्न झालं आणि आता मी माझ्या घरात आनंदी आहे. मला त्यांच्याबद्दल माहित नाही ते कुठे आहेत, काय करत आहेत. मी त्यांच्याबद्दल कधीच ऐकले नाही, पण त्यांनी माझी बदनामी करून काही फायदा केला नाही. त्या डायरीचा फोटो मी माझ्या भावाला पाठवला, जेणेकरून त्याला कळेल की मला संपूर्ण गोष्ट कळली आहे. आता फक्त ईश्वर न्याय करेल आणि ईश्वराचा न्याय हा सर्वोत्तम न्याय असेल. धन्यवाद मित्रांनो. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकायला मिळतील. धन्यवाद.